आजचा टॉपिक असा आहे, म्हणजे माझ्याच मनातली गोष्ट सांगते. माझ्या मनात आलं होतं म्हणून असं म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करू. तर रक्षाबंधन येणार आहे आता काही दिवसांमध्ये. तर इन्स्टावरती तर बघू तेवढे रील व्हायरल होत आहेत भावांवरून, कॉमेडी व्हिडिओ, गाणे रेडी होत आहेत की मी रक्षाबंधनला येणार, तू पैसे रेडी ठेव म्हणून असं. पण म्हणणं हेच होतं की ज्या बहिणींना भाऊ नाहीये तर त्या बहिणींनी काय करायचं. म्हणजे मी असं नाही म्हणत की ज्या बहिणींना भाऊ आहे तर त्या बिचारा व्हिडिओ नाही बनवू शकत. नाही, व्हिडिओ सगळे बनवू शकतात. पण असं आहे ना की ज्या बहिणींना भाऊ नसतो ना त्या बहिणी रक्षाबंधनला किंवा दिवाळीला भाईदूज येते तेव्हा त्यांना भरपूर हे वाटतं की यार आपल्याला पण एक भाऊ पाहिजे होता की जेणेकरून आपण पण त्याला राखी बांधू शकली असती, आपण पण त्याला ओवाळू शकलो असतो. तर आम्ही आमच्या म्हणजे माझ्या मनातली गोष्ट सांगते, आमचं पण तसंच आहे की आम्हाला भाऊ नाहीये. पण वाट बघतो आम्ही पण की भाऊ राहिला असता तर त्याने पण आम्हाला कॉल केला असता, विचारलं असतं की बहीण तू कशी आहे, काय आहे, रक्षाबंधनला येत आहे ना, आम्ही तुझी वाट बघतोय, तुझ्यासाठी साडी घेतलेली आहे. दिवाळीला पण विचारलं असतं की तू येते ना, मुलांना घेऊन ये, वाट बघतोय म्हणून असं. पण काय आता नाही भाऊ आहे तर मग काय, मोठी बहीण आहे, तिच्या घरी जातो दिवाळीला, रक्षाबंधनला तिला राखी बांधतो. कारण मोठी बहीण पण तिने आजपर्यंत आम्हालाच सांभाळलेलं आहे, पुढं पण तीच विचारणार आहे सुखादुःखाचं. आणि मी काय आजारी पडली, काही घरामध्ये प्रॉब्लेम राहिला तर तीच येणार आहे. तर तिनेच भावाची जागा घेतलेली आहे. आणि ज्यांना मोठी बहीण नाही राहत मग ते पण हे करतात की नाही मला एक मोठी बहीण किंवा लहान बहीण तरी द्यायला पाहिजे होती. पण काहीच नाही, आई वडील आहेत ना विचारण्यासाठी. मला माहिती आहे की कुणाचे जसं टिकून राहत नाही, म्हणजे जन्माला तो कोणीच पुरत नाही म्हणून असं. पण जोपर्यंत आपले आई वडील आहे त्यांनाच आपण भाऊ बहीण म्हणून हे करून घ्यायचं, वडिलांनाच राखी बांधून घ्यायचं. आणि म्हणतात ना आपले गणपती बाप्पा तर आहेच आपले भाऊ म्हणून असं, पाठीराखा म्हणून असं. तर बस गणपती बाप्पांना राखी बांधून द्यायचं, जसं आम्ही करतो तिघं बहिणी पण. रक्षाबंधनच्या दिवशी गणपती बाप्पांना राखी बांधून घेतो, नंतर दिदीन त्यांना राखी बांधून घेतो. बस झाली आमची रक्षाबंधन. असंच राहतं रक्षाबंधनचं आमचं. तर बस काही नाही, थोडं म्हटलं चला तुमच्यासोबत मनातल्या गोष्टी शेअर करू. तर थोडं शेअर केलं. तर थँक्यू. कमेंटमध्ये सांगा.